बँकेत परमनंट सरकारी नोकरीची संधी आलेली आहे। एसबीआय बँकेची जाहिरात आलेली आहे। 9,000 प्लस जागांसाठी ही पदभरती असणार आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी सुद्धा खूप जास्त जागा या पदभरतीमध्ये असणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आंबरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा, थंबनेलवर तुम्ही बघू शकता एसबीआय अंतर्गत नवीन पदभरतीची ही जाहिरात असणार आहे। मागे 4 ते 5 दिवसापूर्वी बॅकलॉग साठी पदभरतीची जाहिरात आली होती, त्याचबरोबर आता ही नवीन पदभरतीची जाहिरात आली आहे। एकूण जागा या ठिकाणी 9,000 प्लस जागा असणार आहे। यामध्ये विशेष म्हणजे कोणतीही टायपिंगची अट नसणार आहे। त्या अनुषंगाने जर विचार केला तर ऑल इंडिया या जागा असतात आणि महाराष्ट्रासाठी या भरतीमध्ये खूप जास्त जागा असणार आहे। बघूया संपूर्ण माहिती डिटेलमध्ये। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत या ठिकाणी पदभरतीची जाहिरात आलेली आहे। रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल म्हणजेच क्लर्क या पदासाठी ही जाहिरात असणार आहे। त्या अनुषंगाने ॲडव्हर्टाइज नंबर वगैरे सर्व दिला आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि ऍप्लिकेशन आणि पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी बघा डेट दिलेली आहे आजपासून, म्हणजेच 11/8/2026 पासून तर 31/8/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि पेमेंटच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट आहे। स्टेट बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वॅकन्सी असणार आहे। खास करून जर विचार केला तर महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे, कारण महिलांसाठी बँकेत आणि टीचिंग मध्ये जॉब हा एक चांगला जॉब मानला जातो। त्या अनुषंगाने 9,000 प्लस जागा असणार आहे आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप जास्त जागा या ठिकाणी असणार आहे। त्याची डिटेल माहिती आपण घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाची ही भरती असणार आहे। यामध्ये बघा डिटेल पीडीएफ आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता। स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ही पदभरती आलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। या अनुषंगाने फॉर्म भरण्याची आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने 31/8 पर्यंत ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस असणार आहे। यामध्ये बघा त्यांनी असं दिलेलं आहे की प्री एक्झाम जी आहे ती सप्टेंबर मध्ये असणार आहे, त्याचबरोबर मेन एक्झाम जी आहे ती नोव्हेंबर 2026 मध्ये असणार आहे। अशा पद्धतीने आता या महिन्यात फॉर्म भरून या ठिकाणी परीक्षा मात्र लवकर असणार आहे, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। बघा तुम्ही चेक करू शकता, या ठिकाणी बेंगलुरू, भोपाळ, चंडीगड, चेन्नई सर्व राज्यांसाठी आणि महत्त्वाच्या सिटींसाठी ही जाहिरात असणार आहे। या अनुषंगाने महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही चेक करू शकता, महाराष्ट्र मुंबई मेट्रोसाठी या ठिकाणी बघा भाषा जी आहे ती मराठी आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने एससी, एसटी, ओबीसी या सर्व कॅटेगरीसाठी जागा दिलेल्या आहे। तब्बल तुम्ही चेक करू शकता, या ठिकाणी 1718 जागा या महाराष्ट्रासाठी आहे आणि बॅकलॉगच्या अनुषंगाने जर विचार केला तर मागच्या वेळेस जी ऍड आली होती त्या अनुषंगाने 281 जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी आहेत, म्हणजेच टोटल या ठिकाणी जर विचार केला तर 2,000 प्लस जागा या महाराष्ट्रासाठी असणार आहे। व्यवस्थित सर्वांनी या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे। कॅटेगरी वाईज जागा सुद्धा या ऍड मध्ये दिलेल्या आहे, तुम्ही चेक करू शकता। एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जागा असणार आहे। अत्यंत महत्त्वाची संधी असणार आहे, कारण मराठी भाषा ज्या विद्यार्थ्यांना येते तेच विद्यार्थी या ठिकाणी भाषेची जी काही परीक्षा होते ती उत्तीर्ण होत असतात, म्हणून महाराष्ट्रासाठी ही खूप चांगली संधी असणार आहे। ही डिटेल ॲडव्हर्टाइज आहे, तुम्ही चेक करू शकता। या अनुषंगाने जर विचार केला तर एज लिमिट किती आहे तर इथे बघू शकता तुम्ही, वयाची अट जी आहे 20 वर्षापासून तर 28 वर्ष असणार आहे। या अनुषंगाने ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सवलत, त्याचबरोबर एससी कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सवलत, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस साठी या ठिकाणी बघा पीडब्ल्यूडीच्या जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 10 वर्ष सवलत असणार आहे। त्याचबरोबर पीडब्ल्यूबीडीच्या एससी आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 15 वर्ष सवलत असणार आहे आणि ट्रेनिंग अप्रेंटिसशिप ज्यांनी केलेली आहे बघा त्यांना सुद्धा जनरल ईडब्ल्यूएस साठी 1 वर्ष, ओबीसी साठी 4 वर्ष अशा पद्धतीचा एज क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे। अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी हे नोटिफिकेशन आहे, सर्वांनी व्यवस्थित फॉर्म फिलअप करून एसबीआयची तयारी सुरू करायची आहे। खूप चांगली ऍड आहे बघा बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी।
त्यानंतर बघा पुढे जर आपण बघितलं ह्या ऍडव्हर्टाइज मध्ये तुम्ही बघू शकता की फेज 1 मध्ये प्री एक्झाम असणार आहे. त्या अनुषंगाने बघा इंग्लिश लँग्वेज, त्याचबरोबर अंकगणित असेल, रिझनिंग असेल, हे सर्व मुख्य विषय असणार आहे. यासाठी 100 प्रश्न आणि 100 गुणांचा हा पेपर असणार आहे. फक्त 1 तास वेळ यासाठी असणार आहे. आणि टाइम जर बघितला 20-20 मिनिटाचं या ठिकाणी टाइम असणार आहे. अशा पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग या एक्झामसाठी ऍप्लिकेबल असणार आहे. त्यानंतर बघा मेन एक्झाम बद्दल आपण जर माहिती बघितली तर मेन एक्झाम मध्ये बघा 4 विषय असणार आहे. जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, त्याचबरोबर जनरल इंग्लिश, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, हे 4 विषय असणार आहे. एकूण 190 प्रश्न असणार आहे आणि 200 गुणांसाठी ही मेन एक्झाम असणार आहे. आणि ह्या एक्झामसाठी टाइम जो आहे तो 2 तास 40 मिनिटं हा टाइम असणार आहे. आणि यासाठी सुद्धा 1/4 निगेटिव्ह मार्किंग मेन एक्झामसाठी सुद्धा असणार आहे. हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा इंग्लिश, हिंदी आणि मराठी मीडियमचे एक्झाम 10वीला आणि 12वीला असलेले जे हे विषय जे आहे, ज्या विद्यार्थ्यांना 10वीला मराठी विषय होता त्यांना या ठिकाणी कोणती टेस्ट द्यावी लागणार नाही. या संदर्भामध्ये जे विद्यार्थी आहेत ते कोणत्या राज्यामध्ये राहतात आणि त्यांना आवश्यक मीडियम ऑफ एक्झाम कशा पद्धतीने असणार आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा इंग्लिश आणि हिंदी मीडियम मध्ये जास्त करून विद्यार्थी या ठिकाणी असतात आणि महाराष्ट्रासाठी म्हणजे मराठी मुलांसाठी ही एक्झाम मराठीतून असणार आहे. हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता फेज 3 लोकल लँग्वेज टेस्टच्या अनुषंगाने जर विचार केला तर या ठिकाणी नॉन व्हर्बल टेस्ट असते बघा. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह 15-15 गुणांसाठी असते. त्याचबरोबर व्हर्बल टेस्ट असते ती 20 गुणांसाठी असते. आणि या अनुषंगाने जर विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी मध्ये या ठिकाणी लोकल लँग्वेजचा विषय होता त्यांना ही टेस्ट द्यावी लागत नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता या ठिकाणी पेमेंट, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेमेंट किती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला पेमेंट आहे बघा. 46,000 या ठिकाणी सुरुवातीला पेमेंट असतो जॉईनिंग झाल्यानंतर. म्हणजे खूप चांगलं पगार देणारी या ठिकाणी ही मोठी नोकरीची संधी असणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा फॉर्म भरताना या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती फीज असणार आहे. तर बघा SC आणि ST PWBD या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणती फी नसणार आहे. त्याचबरोबर जनरल OBC आणि EWS साठी बघा 750 रुपये ऍप्लिकेशन फॉर्मची फी असणार आहे. त्यानंतर पुढे बघा ऍडव्हर्टाइज मध्ये संपूर्ण माहिती डिटेल्स दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता एक्झाम सेंटर कोणते असणार आहे. सर SBI ची ऍड तर आहे आणि जागा पण भरपूर आहे, परंतु महाराष्ट्रात याचं सेंटर आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो आहे, तुम्ही चेक करू शकता. महाराष्ट्रामध्ये बघा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, त्याचबरोबर लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्यानंतर बघा नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये SBIचं या ठिकाणी एक्झामचं सेंटर असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी फोटोग्राफ्स आणि सिग्नेचर वगैरे कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवे ते सर्व डिटेल दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. त्या अनुषंगाने काही फॉर्म सुद्धा दिलेले आहे. फॉर्म A, फॉर्म C, फॉर्म B, फॉर्म D. ज्यावेळेस आपली रिक्वायरमेंट होते त्यावेळेस आपल्याला हे फॉर्म फिलअप करून द्यायचे असतात बघा. त्याची सुद्धा या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्याची लिंक कोणती आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता बघा. SBIbank.in वेब करिअर या पद्धतीची ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी ऍडव्हर्टाइज सुद्धा व्यवस्थित चेक करू शकता. त्यानंतर ऑनलाईन माध्यमातून फॉर्म फिलअप करून पेमेंट सुद्धा करू शकतात आणि अप्लाय यानंतर केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही फायनल सबमिशन करून त्याची प्रिंट व्यवस्थित घेऊ शकता. अशा पद्धतीने ही वेबसाईट आहे. अशी ही इंडियातली नंबर 1 जी बँक आहे SBI हिची ऍडव्हर्टाइज आलेली आहे. दरवर्षी ऍडव्हर्टाइज येत असते बघा. मागच्या वेळेस 5,000 काहीतरी लमसम जागा होत्या, पण यावेळेस बघा 9,000 प्लस जागा असणार आहे. म्हणजेच एक खूप चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी SBI मध्ये काम करण्याची आपल्याला असणार आहे.
अत्यंत महत्वाची ही ऍडव्हर्टाईज होती बघा. आणि या अनुषंगाने जर आपण बघितलं तर बघा, एक शॉर्ट फॉर्म मध्ये जर आपण बघितलं तर SBI क्लर्क साठी 9124 पदे आहेत. यामध्ये पद जे आहे ते लिपिक असणार आहे, क्लर्क. यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. आजपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे. त्याचबरोबर पूर्व परीक्षा जी आहे ती सप्टेंबर मध्ये असणार आहे आणि मुख्य परीक्षा जी आहे ती नोव्हेंबर मध्ये असणार आहे. अशा पद्धतीचं हे एक महत्त्वाचं नोटिफिकेशन होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. त्याचबरोबर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुम्हाला जर काही बॅचेस संदर्भात आणि त्याचबरोबर नोट्स संदर्भात काही माहिती हवे असेल तर या नंबरवर नक्की कॉल करा आणि त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण गायडन्स केलं जाईल. अशा पद्धतीने भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.